आणि आता पाहणार आहोत सविस्तर महामुंबई। अनिल जयसिंघानी प्रकरणी तपास होतोय। हा जो जयसिंघानी सर्व पक्ष फिरलाय तो महाविकास आघाडीमधील सर्व पक्षात फिरलेला आहे। त्याची चौकशी होईल, त्याच्या पाठीशी कोण असतील याचा शोध लागेल असं खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। गृहमंत्री महोदयांनी स्वतः देवेंद्रजींनी या बाबतीमध्ये सभागृहात निवेदन केलेलं आहे। खरं म्हणजे हा जो कोण जयसिंघानी आहे तो सगळे पक्ष फिरला आहे। याच्या पाठीशी कोणी असतील त्याचा नक्की शोध लागेल। पोलीस डिपार्टमेंट आमचं सक्षम आहे। खऱ्या अर्थाने अशा खालच्या पातळीवर राजकारणामध्ये जाऊ नये अशी एक परंपरा असते, असे एक संकेत असतात। परंतु ठीक आहे, याच्यामध्ये नक्की शोध लागेल। अनिल जयसिंघानीने 2014 मध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याचे फोटो समोर आलेले आहेत। 2014 मध्ये अनिल जयसिंघानीने उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश केल्याचा फोटो समोर आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। या अगोदर अनिल जयसिंघानीचे काँग्रेस कनेक्शन समोर आलेलं होतं। 1995 मध्ये अनिल जयसिंघानीने उल्हासनगर पालिकेची काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवलेली होती, तर 2002 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावरती ते निवडून आलेले होते। आता यानंतर त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश करतानाचा फोटो देखील समोर आलाय। तर काय आहे अनिल जयसिंघानीचं राजकीय कनेक्शन यावर एक नजर टाकूयात। 1995-97 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर उल्हासनगर पालिका निवडणूक लढवली। त्यानंतर 2002 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर उल्हासनगर पालिका निवडणुकीत विजय। 2012 मध्ये अनिल जयसिंघानी आणि पत्नीने उल्हासनगरमध्ये पालिका निवडणूक लढवली। तर 2014 मध्ये उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये अनिल जयसिंघानीचा शिवसेनेमध्ये प्रवेश। तर जयसिंघानीचा गुन्हेगारीचा इतिहास तपासून पाहूयात। अनिल जयसिंघानीची बुकी अशी ओळख आहे। तर 2015 मध्ये जयसिंघानीच्या घरावर ईडीची छापेमारी झालेली होती। मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत जयसिंघानीवरती गुन्हे दाखल आहेत। तर 2016 मध्ये आझाद मैदान साकीनाका पोलीस स्टेशनमध्ये फसवणूक, त्याचबरोबर बनावटगिरीचे गुन्हे, तर जामिनावरती असलेला अनिल जयसिंघानी अद्यापही फरार आहे। अमृता फडणवीसांना ब्लॅकमेल करणाऱ्या अनिक्षा जयसिंघानीने 10 कोटींची खंडणी मागितल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। अनिक्षानं अमृता फडणवीसांना 1 कोटींची ऑफर दिली होती, मात्र त्यांनी ती नाकारल्यानंतर अनिक्षानं 10 कोटींची खंडणी मागितल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। अनिक्षावर खंडणीचा गुन्हा दाखल। अनिक्षानं मागितली 10 कोटींची खंडणी। अनिक्षानं पाठवले 22 व्हिडिओ क्लिप्स। उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अनिक्षा जयसिंघानीच्या चौकशीत एक धक्कादायक माहिती समोर येऊ लागलेली आहे। अनिक्षानं आपल्या वडिलांना गुन्ह्यातनं सोडवण्यासाठी अमृता फडणवीस यांना 1 कोटी रुपयांची ऑफर दिली होती, मात्र त्यांनी नकार दिल्यानंतर अनिक्षानं अमृता फडणवीसांकडे 10 कोटींची खंडणी मागितल्याचा पोलिसांचा आरोप आहे। पोलिसांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार अनिक्षानं अमृता फडणवीसांना अडकवण्यासाठी षडयंत्र आखलं होतं। 16 फेब्रुवारी 2023 ला अनिक्षानं अमृता फडणवीस यांना 1 कोटी रुपयांची ऑफर दिली होती, मात्र त्यांनी नकार दिल्यानंतर अनिक्षानं ब्लॅकमेल करायला सुरुवात केली। अनिक्षानं अमृता फडणवीसांना 22 व्हिडिओ क्लिप्स पाठवल्या होत्या। तिचा मोबाईल नंबर ब्लॉक केल्यानंतर अमृता फडणवीसांच्या कर्मचाऱ्यांमधील गुरचरण कौर या महिलेच्या मोबाईल फोनवर अनिक्षानं मेसेजेस पाठवले होते। तसंच अनिक्षानं आपल्या वडिलांच्या मोबाईल फोनवरून 40 मेसेजेस, व्हिडिओ क्लिप्स आणि व्हॉइस नोट्स पाठवलेल्या होत्या। पोलीस तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। गोव्यामध्ये 2016 ला अनिक्षाच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल असल्याचं समोर आलेलं आहे। अनिक्षाचे वडील अनिल जयसिंघानी हे 6 वर्षांपासून फरार असून त्यांच्या विरोधात 5 राज्यात गुन्हे दाखल आहेत। मात्र अनिक्षाच्या वकिलांनी कोर्टात वेगळा दावा केलाय।
अनिक्षा कायद्याची विद्यार्थिनी असून वडिलांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला म्हणून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा युक्तिवाद अनिक्षाच्या वकिलांनी केलाय। अनिक्षाच्या प्राथमिक चौकशी दरम्यान काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेत। त्यामुळे या ब्लॅकमेल प्रकरणात आगामी काळात अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। लॉंग मार्चमधील एका आंदोलकाचा मृत्यू झाल्याची माहिती शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झालेला आहे। लॉंग मार्च दरम्यान पायी चालत असताना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं। पुंडलिक अंबादास जाधव असं मृत्यू झालेल्या आंदोलकाचं नाव आहे। विधिमंडळामधील मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं आणि त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी गैरहजर असलेल्या मंत्र्यांना तबी दिली होती। त्याचा परिणाम शुक्रवारी सभागृहामध्ये पाहायला मिळाला। आज सर्व मंत्री सभागृहामध्ये वेळेवरती हजर असल्याचं पाहायला मिळालं। मात्र फडणवीसांनी पाठ फिरवताच पुन्हा एकदा ये रे माझ्या मागल्याचं चित्रही पाहायला मिळालं। सभागृहामध्ये मंत्री उपस्थित नसल्यामुळे पुन्हा एकदा अजित पवारांचा पारा चढला। सरकारमधील मंत्री गंभीर नसल्याची टीका विरोधकांनी केली आहे। मी अधिवेशन सुरू झाल्यापासून सांगतो ह्यांना गांभीर्य नाही। आम्ही तर काही शब्द असे वापरतो की आम्हालाही मनाला वाईट वाटतं, परंतु अक्षरशः भोंगळ कारभार ज्याला म्हणतात कुणी सिरियस नाही। पहिलं तर बाकडं सगळं मोकळंच असतं, कधी त्याच्यामध्ये लोकच नसतात। आम्ही पण सरकार चालवलेलं आहे। अध्यक्ष महाराज, ज्यावेळेस 293चा विरोधी पक्षाचा ठराव सन्माननीय विरोधी पक्ष नेते मांडतात त्यावेळेस कमीत कमी मुख्यमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्याला जर वेळ नसेल तर उपमुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी थांबायला पाहिजे। अध्यक्ष महाराज, मागच्या काळात तर फक्त मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री नव्हते, पण त्यावेळेस सभागृहाचे नेते वरच्या सभागृहात थांबायचे। अध्यक्ष महाराज, अशी जर प्रथा परंपरा चालू झाली आणि इथं फक्त एक सहकार मंत्री आहेत अध्यक्ष महाराज, हे अतिशय चुकीचं अध्यक्ष महाराज। आणि अध्यक्ष महाराज, अशा पद्धतीने या सदनामध्ये विरोधी बाकावरच्या सदस्यांचा, विरोधी पक्ष नेत्या सहित सगळ्यांचा जर सन्मान डावलला जात असेल अध्यक्ष महाराज, तर या सदनामध्ये विरोधी पक्षांनी काय बोलायचं? भाजप आणि काँग्रेसमध्ये नवा वाद सुरू झालेला आहे। बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या मुंबईतील कार्यक्रमावरून भाजपनं काँग्रेसवर निशाणा साधला। धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या कार्यक्रमाला काँग्रेसनं विरोध केलाय, तर महाविकास आघाडीमधील काँग्रेसचा सहकारी असलेल्या ठाकरे गटानं या कार्यक्रमाला पाठिंबा दिलाय। त्यामुळे महाविकास आघाडीमधले मतभेदही समोर आलेले आहेत। हमारा ज्यादा बात विवाद में हमें उत्तर इसलिए नहीं देते क्योंकि हाथी चले बाजार कुत्ता भौंके हजार। काँग्रेस पक्ष हिंदू विरोधी असल्याचं सिद्ध झाल्याची घणाघाती टीका भाजपचे आमदार राम कदम यांनी केली आहे आणि ही टीका करण्यामागे कारणही तसंच असल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं होतं। बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या मुंबईतल्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नका अशी मागणी नाना पटोलेंनी केली होती। धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा अपमान करून संपूर्ण वारकरी संप्रदायाचा अपमान केला होता याची आठवण नाना पटोलेंनी करून दिलेली होती। अंधश्रद्धेला सरकारनं खतपाणी घालू नये असा मुद्दा नाना पटोले यांनी उपस्थित केला होता। त्यावरून राम कदमांनी नाना पटोलेंचा समाचार घेतलाय। आणि असे अनेक प्रकारचे साधू संत आहेत, पण केवळ आणि केवळ हिंदूंची मतं ज्यावेळेस निवडणुका येतात तेव्हा घ्यायची, त्यावेळेस हे जानवं घालतील, मंदिरामध्ये जातील, नाटक करतील, पण निवडणुका संपल्या की ते हिंदू समाजाला आणि हिंदू समाजाच्या साधू संतांना विरोध करतात। हे दुर्दैव आहे। राम कदमांनी काँग्रेसवर टीका केल्यानं नाना पटोलेंचा चांगलाच तिळपापड झाला। भाजप हिंदुत्वाचा आव आणणारा आणि संतांच्या विरोधातला पक्ष असल्याचं प्रत्युत्तर नाना पटोलेंनी राम कदमांना दिलं। हिंदूच आम्हीच संरक्षक आहोत अशा पद्धतीचा आव नकली आव आणण्याचा प्रयत्न भाजपकडून सातत्यानं होते आहे। तर अशा बंधुभावांना धर्माधर्मामध्ये भांडण, जाती जातीमध्ये भांडण, संतांचा अवमान करण्यासाठी हे लोक आमंत्रित करतात महाराष्ट्रामध्ये भाजपवाले, हे या माध्यमातून पुढे येईल।
हिंदुत्व आणि संतांच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार जुंपलेली असतानाच तिकडे ठाकरे गटानं वेगळीच भूमिका घेतली आहे। धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कार्यक्रमाला ठाकरे गटाचा पाठिंबा असल्याची माहिती आमदारांनी दिलेली आहे। मीरा रोड भागात बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या कार्यक्रमावरून राजकीय वाद सुरू झाला। त्यामुळे धामात प्रवचन आणि दुसरीकडे राजकीय नेत्यांचं टीकायन हा प्रकार पाहायला मिळतोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं शहरामध्ये ठिकठिकाणी झाडांची भिंत म्हणजेच व्हर्टिकल गार्डन ही योजना बंद करण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिका प्रशासनानं घेतलेला आहे। लाखो रुपये खर्च करून ही झाडांची भिंत तयार करण्यात आली। झाडांच्या या भिंतीवरती पाणी शिंपण्यासाठी आणि त्याची देखभाल करण्यासाठी लाखो रुपयांचा ठेका देण्यात आला। मात्र या झाडांना पाणीच घातलं जात नसल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे पाण्याअभावी ही झाडं आता पूर्णपणे सुकली आहेत। त्यामुळे मोठा गाजावाजा करून आणि लाखोंचा खर्च करून सुरू केलेली ही संकल्पना बंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतलाय। मात्र हा ठेका अर्ध्यावरच रद्द करून ठेकेदाराला फुकटचे मिळणारे पैसे वाचणार की ठेक्याची वेळ पूर्ण होईपर्यंत पैशांचा अपव्यय होणार आहे हे पाहणंही महत्त्वाचं आहे। त्या सर्व विभागांचा आढावा घेतला, खर्चाचा आढावा घेतला, जमा गोष्टींचा आढावा घेतला आणि मग असं निदर्शनास आलं की काही ज्या नवीन आयडियाज होत्या त्या आयडियाज याच खूप चांगल्या होत्या, संकल्पना खूपच छान होत्या, परंतु प्रत्यक्षात त्याच्या अंमलबजावणीमध्ये काही अडचणी होत होत्या। त्यामुळे आम्ही त्यावेळेस असा निर्णय घेतला की अशा ज्या संकल्पना आहेत खूप चांगल्या जरी असल्या तरी प्रॅक्टिकली शक्य नसल्यामुळे त्या आता डिस्कंटिन्यू कराव्यात। त्यांच्या या ठिकाणी मोनोपोली सुरू आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी 5-6 वर्षाले टेंडर काढला जात नाही। तर ह्या संदर्भामध्ये सुद्धा साफसफाईसाठी टेंडर काढणं आवश्यक आहे, कारण त्यांच्यामध्ये या कॉन्ट्रॅक्टरमध्ये फार मोठ्या प्रमाणात अनियमितता आहे, व्यवस्थित साफसफाई होत नाही आणि फुकटचे पैसे या ठिकाणी ठेकेदार महानगरपालिकेकडनं घेत असतो आणि हा पैसा कोणाचा आहे तर हा आमच्या सर्वसामान्य माणसाचा टॅक्समधून आलेला पैसा आहे। राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायण गावकर जीवन गौरव पुरस्कार वितरण करण्यात आला। राज्याचं सांस्कृतिक धोरण लवकरच जाहीर करण्यात असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। कलाकारांचा सन्मान केला पाहिजे या दृष्टीनं राज्य सरकारनं सन्मानित केलेल्या कलावंतांना 3,150 रुपये पेन्शन दिली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। तर सांस्कृतिक धोरण लवकरच जाहीर करणार असल्याचं खुद्द सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं। यापूर्वीच त्यांच्या हस्ते एका पुरस्काराचं प्रदानही करण्यात आलेलं आहे। कलाकारांच्या पाठीशी आपण उभं राहणार असल्याचं देखील सुधीर मुनगंटीवार यावेळेला म्हणाले। माथेरानमध्ये धावणारी ई रिक्षा गेल्या 10 ते 12 दिवसांपासून बंद आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर माथेरानमध्ये 5 डिसेंबरपासून 3 महिन्यांच्या प्रायोगिक तत्वावरती ई रिक्षा सुरू करण्यात आली होती। मात्र त्याची मुदत 5 मार्चला संपल्यानं गेल्या 10 ते 12 दिवसांपासून माथेरानमध्ये ई रिक्षा बंद झाली आहे। त्यामुळे विद्यार्थी आणि माथेरानकरांचे हाल होत आहेत। तर पुन्हा एकदा ई रिक्षा सुरू करण्यासाठी माथेरानकरांनी तहसील कार्यालयावरती मोर्चा काढलेला होता। रिक्षा चालकांची अमान्य परिस्थितीतून मुक्ती व्हावी यासाठी आमच्या संघटनेने ई रिक्षाची परवानगी मिळावी याकरिता सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली व 12 मे रोजी सुप्रीम कोर्टाने त्यात ई रिक्षा सुरू करण्याचा अनुकूल असा आदेश दिला होता। त्यामध्ये त्यांनी 3 महिन्याची एक पायलट प्रोजेक्ट देखील करण्याची परवानगी दिली होती। त्यामुळे आमची मागणी संघटनेची की प्रोजेक्ट यशस्वीपणे झालेला आहे तर आमच्या रिक्षा चालकांना जे 94 रिक्षा चालक मालक जे आहेत आमचे लायसन होल्डर त्यांना ई रिक्षा तात्काळ त्यांनी परवानगी द्यावी। डोंबिवलीमध्ये केडीएमसी प्रशासनानं अनधिकृत फेरीवाल्यांवरती धडक कारवाई केलेली आहे। डोंबिवली पूर्वेला फेरीवाल्यांनी रुग्णवाहिका चालकाला मारहाण करण्यात आलेली होती। या घटनेनंतर पालिका प्रशासनाला खडबडून जाग आली। रेल्वे स्टेशन परिसरामधील फेरीवाल्यांवरती कारवाई करून पालिकेनं हा परिसर फेरीवाला मुक्त केलेला आहे। या कारवाईमुळे डोंबिवली स्टेशन परिसरामधील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचं देखील पाहायला मिळालं। मात्र ही कारवाई 1 दिवसाचा दिखावा असू नये अशी अपेक्षा डोंबिवलीकर व्यक्त करत आहेत।
ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आयोजित शिवमंदिर आर्ट फेस्टिवलला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिव मंदिरामध्ये आरती करून या फेस्टिवलचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. या महोत्सवात 4 दिवस जगविख्यात गायक कलावंत हजेरी लावणार आहेत. तसंच महोत्सवामध्ये कलाकृतींचं प्रदर्शन, छायाचित्र प्रदर्शन, लाईव्ह पेंटिंग अशा विविध गोष्टींचा समावेश आहे. शर्माती घबराती वो पिया के घर इठलाती बल खाती वो सुरमई नैना छलकाती छलकाती वो पिया के घर भरमाती सकुचाती वो अब दुनिया पेट्रोल चल सकती है. अंबरनाथ सारख्या छोट्या शहरात, आता छोटं म्हणताना हेही मोठं झालंय आता अंबरनाथ, आणि खरं म्हणजे आता पाहिलं अनेक राज्यांची संस्कृती, कला या कलाकारांनी पेश करण्याचा प्रयत्न केलाय. मी सर्व कलावंतांचं देखील मनापासून स्वागत करतो, त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. लोकप्रतिनिधीचा जो निवडून येतो त्याचं कामच आहे. खासदार असेल, आमदार असेल, आमचे नगरसेवक असतील, आमचे पदाधिकारी असतील, या सगळ्यांचं काम आहे की शहर चांगलं झालं पाहिजे. पण त्याचबरोबर जर लोकप्रतिनिधीच्या बरोबर जर प्रशासन नसेल तर कुठलंही काम होऊ शकत नाही. तर मुंबई आणि उपनगरातल्या इतरही महत्त्वाच्या घडामोडी ब्रेक नंतर. टक्के इतकी देऊ केली आहे. मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. नेपाळच्या राष्ट्रपतीपदी प्रस्तावित पेन्शन सुधारणांना विरोध करणाऱ्या संघटनांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या संपामुळे पॅरिसमध्ये कचऱ्याचे ढीग साचलेत. ओसंडून वाहणारे कचऱ्याचे डबे आणि पिशव्यांचे डोंगर पॅरिसच्या रस्त्यांवर सध्या दिसत आहेत. आर्क डी ट्रायम्फला जाताना अनेक पर्यटकांना त्यांच्या हॉटेलमधून बाहेर पडताना दुर्गंधीचा सामना करावा लागतोय. पेन्शन सुधारणा ही आंतरराष्ट्रीय समस्या असल्याचं मान्य करत संप करणाऱ्या कामगारांबद्दल नागरिक आणि पर्यटकांनी सहानुभूती दर्शवली आहे. राजधानीच्या रस्त्यांवर सुमारे 5400 टन इतका कचरा साचला होता. खाद्यपदार्थांची दुर्गंधी देखील इथे पसरते आहे. अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या लष्करी कराराची घोषणा करण्यात आली. ऑस्ट्रेलिया आपल्या ताफ्यातलं आधुनिकीकरण करण्यासाठी अमेरिकेकडून आण्विक शक्तीवर हल्ला करणाऱ्या पाणबुड्या विकत घेणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. इंडो पॅसिफिक क्षेत्रात चीनच्या प्रभावाबद्दल चिंता वाढत असताना हा करार झालाय. ऑस्ट्रेलियाबरोबर पाणबुडी कराराची घोषणा करण्याआधी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि युकेचे पंतप्रधान ऋषी सनक यांच्या दरम्यान ही चर्चा झाली. पण या चर्चा करण्यासाठी बायडन हे सॅन दियागोला पोहोचले होते. बुधवारी व्हाईट हाऊसमध्ये परत येण्याआधी ते मॉन्टरी पार्क, कॅलिफोर्निया आणि लास वेगासला देखील थांबले होते. येमेनसाठी संयुक्त राष्ट्रांच्या विशेष दूतांना मेक्सिकोमधली बातमी आहे. मोठ्या संख्येनं स्थलांतरित अमेरिकेमध्ये जाण्याचा प्रवेश करतात आणि हा संभाव्य धोका लक्षात घेता एल पासो म्हणजेच टेक्सासकडे जाणारा पूल ओलांडण्यापासून त्यांना रोखण्यात आलेला आहे. इथे सीमा संरक्षण प्रवक्त्यांनी ही माहिती दिली. या भागातून आंतरराष्ट्रीय पुलावर प्रवेश प्रतिबंधित करण्यासाठी काही अडथळे देखील तिथे त्यांना आणले जात होते, अशी माहिती प्रवक्ते रोजर मायर यांनी दिली आहे. अमेरिकेच्या ब्रिज इथे अल्पासो क्रॉसिंगवर आणि स्टँटनमधल्या एका ठिकाणी काही वेळासाठी बॅरिकेड्सचा देखील त्यामुळे वापर करण्यात आला होता. पुढची बातमी ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी RRR फेम अभिनेता रामचरण आणि त्याचे वडील चिरंजीवी यांची दिल्लीत भेट घेतली. नाटूनं ऑस्कर जिंकल्यानंतर गृहमंत्र्यांनी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. यानंतर अभिनेता चिरंजीवी यांनीही अमित शहा यांचे आभार मानले.
तर या होत्या आज संपूर्ण दिवसभरामध्ये मुंबई आणि उपनगरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी. तर आजच्या महामुंबईमध्ये वेळ झाली तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.